नमस्कार विद्यार्थिनींनो. आज आपण युनिट नंबर 4 प्रोसेस ऑफ सोशल चेंज इन इंडिया, भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया ह्या युनिटचा अभ्यास करणार आहोत. भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया समजून घेण्या अगोदर आपल्याला गेल्या वर्षी आपण समाज बदल ही संकल्पना आणि त्याची वैशिष्ट्ये अभ्यासली होती. तुम्हाला आठवत असेल, लोकसंख्या, सांख्यिकीय, नैसर्गिक, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक घटकांचा प्रभाव सामाजिक बदलासाठी कसा कारणीभूत होता हे आपण तेव्हा अभ्यासलं होतं. यू विल रिकॉल द इम्पॅक्ट ऑफ डेमोग्राफिक, नॅचरल, educational, economic, socio-cultural factors responsible for social change. These are to be borne in mind when we discuss the process of social change that have influenced Indian society and continue to do so even today. आणि म्हणून या घटकामध्ये आपल्याला सर्वप्रथम इंडस्ट्रियलायझेशन, औद्योगिकीकरण याविषयी सविस्तर अभ्यास करायचा आहे. म्हणजेच त्याच्या व्याख्या, त्याचबरोबर त्याची काही वैशिष्ट्य, डेफिनेशन अँड कॅरेक्टरिस्टिक्स अभ्यासायचे आहेत. त्यानंतर सेकंड पॉईंट अर्बनायझेशन, शहरीकरण, याचेही आपल्याला काही व्हेरियस टाईप्स ऑफ डेफिनेशन्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स वी लर्न दॅट. मॉडर्नायझेशन, आधुनिकीकरण, सेम लाईक दॅट डेफिनेशन अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑल्सो डिस्कस हिअर. ग्लोबलायझेशन, जागतिकीकरण, याच्याही आपल्याला व्याख्या आणि वैशिष्ट्य इन डिटेलमध्ये अभ्यासायचे आहेत. डिजिटलायझेशन, अंकीकृतकरण, याविषयी आपल्याला डीपमध्ये अभ्यास करायचा आहे. अँड लास्ट पॉईंट इम्पॅक्ट ऑफ प्रोसेसेस ऑफ सोशल चेंज, समाज बदलाच्या प्रक्रियेचाही परिणाम या ठिकाणी आपल्याला विस्तृतरित्या अभ्यासायचा आहे. आपण बघतो औद्योगिकीकरण, पहिला जो पॉईंट आहे इंडस्ट्रियलायझेशन, औद्योगिकीकरण, त्याविषयीचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. फर्स्ट दॅट डेफिनेशन. When we speak of industrialization as a process of social change, the industrial revolution of the 17th and 18th century European comes to mind. आपण बघतो की ही जी प्रक्रिया आहे औद्योगिकरणाची, ती 17व्या आणि 18व्या शतकामध्ये युरोपमध्ये झालेली दिसते. औद्योगिक क्रांती ज्याला आपण म्हणतो किंवा आपल्याला ते आठवतं. इट वॉज अ प्रोसेस ऑफ वेअर बाय देअर वॉज अ चेंज इन द प्रोडक्शन process as a result of the use of heavy machinery and which lead to the decline of guilds of one hand and growth and expansion of factories on the other. या ठिकाणी औद्योगिक क्रांतीच्या दरम्यान मोठ्या यंत्रांच्या सहाय्याने किंवा त्याच्याद्वारे उत्पादन प्रक्रियेत वाढ झालेली आपल्याला दिसते. आणि एका बाजूस संघ पद्धतीचाही ऱ्हास झाला, दुसऱ्या बाजूला कारखान्याच्या संख्येत वाढ झाली आणि त्याचा विस्तार झाला. आणि या प्रक्रियेची ही साखळीच जणू युरोपियन जगामध्ये इतर प्रदेशामध्ये ती पोहोचलेली आपल्याला दिसून आलेली दिसते. त्यानंतर आपण या संदर्भातल्या काही डेफिनेशन्स आहे त्या डेफिनेशन्स बघूया. बी कुप्पुस्वामी सेज इंडस्ट्रियलायझेशन मीन्स द यूज ऑफ अनबायोटिक पॉवर सच ॲज द इलेक्ट्रिसिटी अँड स्ट्रीम फ्रॉम द मास प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड इझी ट्रान्सपोर्टेशन अँड कम्युनिकेशन. बी कुप्पुस्वामी यांचं असं मत आहे की औद्योगिकरण म्हणजे मोठ्या प्रमाणावर वस्तूंचे उत्पादन तसेच उत्पादित वस्तूंची वाहतूक वेगवान रीतीने करण्यासाठी आणि संपर्काची पद्धत सुधारण्यासाठी वीज आणि वाफ यासारख्या अजैविक शक्तींचा वापर करणे, असं बी कुप्पुस्वामी यांचं मत आहे. त्याचबरोबर फेअरचाइल्ड म्हणतात की औद्योगिकीकरण ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये उपयोजित विज्ञानाच्या आधारे तंत्रज्ञानाची प्रगती, त्याद्वारे यांत्रिक शक्तीच्या बळावर मोठ्या प्रमाणावर होणारे वस्तूंचे उत्पादन, यंत्रे आणि वस्तू या दोन्हींसाठी मोठ्या बाजारपेठा या गोष्टींचा या ठिकाणी समावेश आहे. इंडस्ट्रियलायझेशन इज अ प्रोसेस ऑफ सोशल अँड इकॉनॉमिक चेंज वेअर बाय अ ह्युमन सोसायटी इज ट्रान्सफॉर्म फ्रॉम अ स्टेट प्री इंडस्ट्रियल टू अँड इंडस्ट्रियल. म्हणजेच औद्योगिकीकरण ही एक समाज आणि अर्थव्यवस्था यामधील बदलाची प्रक्रिया आहे, ज्याद्वारे औद्योगिकीकरणापूर्वीच्या मानवी समाजाचे रूपांतर आपण आज औद्योगिक समाजामध्ये झालेलं आपल्याला दिसतं किंवा या ठिकाणी आपल्याला असं औद्योगिकरणाची ही प्रक्रिया दिसून येते. त्यानंतर आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडस्ट्रियलायझेशन, औद्योगिकीकरणाची वैशिष्ट्ये बघूया. यामध्ये सर्वप्रथम
आपल्याला औद्योगिकीकरणाची वैशिष्ट्यामध्ये औद्योगिक वाढ, ग्रोथ ऑफ इंडस्ट्रीज, औद्योगिक वाढ या घटकामध्ये ग्रोथ ऑफ इंडस्ट्रीज, दिस इज अ सिग्निफिकंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडस्ट्रियलायझेशन. There is necessarily a shift from handmade products which were produced within the interiors of one's home or shop to machine-made products manufactured in factories. यामध्ये औद्योगिकरणाचा जर विचार केला तर आपल्याला हस्तकौशल्याच्या आधारे वस्तूंचे उत्पादन करणारी जी काही आपली पूर्वीची घरगुती उत्पादन पद्धती होती ती बदलून त्या जागी यांत्रिक उत्पादनाची पद्धत अस्तित्वात येत गेली आणि तिलाच आपण औद्योगिक क्रांती असं म्हणू लागलो किंवा तिची आवश्यकता आपल्याला दिवसेंदिवस वाढत गेलेली दिसून येते. त्यानंतर मशिनायझेशन, यांत्रिकीकरण, दुसरं वैशिष्ट्य आहे यांत्रिकीकरण. उद्योगांमध्ये झालेल्या वाढीमुळे कामाच्या ठिकाणी यंत्रांचा उपयोग अधिकाधिक प्रमाणात होऊ लागला आणि म्हणजे कामाच्या ठिकाणी यांत्रिकीकरण झाले. द डेव्हलपमेंट ऑफ इंडस्ट्रीज लीड टू द मशिनायझेशन ऑफ वर्क प्लेसेस. Workers began to be replaced by machines. Also, machinization led to workers feeling alienated from the process of production. आपण बघतो की कामगारांची जी जागा आहे ती जागा यंत्रांनी व्यापली आणि याबरोबर काय झालं, यांत्रिकीकरणामुळे कामगारांमध्ये उत्पादनापासून परात्मतेची भावना वाढीस लागली. म्हणजे त्या कामापासून व्यक्तिशः दूर होऊ लागला आणि त्या जागी यंत्र काम करू लागलं. म्हणजे कुठेतरी ते उत्पादन होत होतं ते मानव विरहित होऊ लागलं. त्यानंतर थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स आपण घेतोय भांडवल केंद्रीय उत्पादन, कॅपिटल इंटेन्सिव्ह. आजच्या काळामध्ये जर विचार केला तर उद्योग क्षेत्रामध्ये अधिकाधिक यांत्रिकीकरण आणि स्वयंचलन पद्धत अस्तित्वात येऊ लागली. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये या प्रगतीमुळे औद्योगिक प्रक्रियांमध्ये बहुतांशी स्वयंचलनाचा वापर होऊ लागला. मात्र स्वयंचलनाचे प्रमाण भांडवलाच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे तो ते मशीन खरेदी करू शकतो आणि त्याद्वारे उत्पादन घेऊ शकतो. व्हेन वन थिंग्स ऑफ इंडस्ट्रीज टुडे देअर इज अ इंटेन्स मशिनायझेशन अँड ऑटोमेशन ड्यू टू ॲडव्हान्स इन द सायन्स अँड टेक्नॉलॉजी. इंडस्ट्रियल प्रोसेस आर लार्जली ॲटोमेटेड. द एक्सटेंट ऑफ ॲटोमेशन वुड नॅचरली डिपेंड ऑन फायनान्शियल रिसोर्स अवेलेबल. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आपण घेतोय औद्योगिकरणाची वैशिष्ट्ये आपण बघतोय. त्यामध्ये चौथं वैशिष्ट्य आहे श्रमकेंद्रीय उत्पादन, लेबर इंटेन्सिव्ह. श्रमकेंद्रीय उत्पादन या घटकामध्ये अर्ली इंडस्ट्रीज रिक्वायर्ड स्किल अँड अनस्किल्ड ह्युमन वर्कफोर्स टू कम्प्लीट व्हेरियस टास्क ॲट ऑल लेवल. म्हणजे या ठिकाणी जे काही श्रमकेंद्रीय उत्पादन होतं पूर्वीच्या उद्योगधंद्यांचा जर विचार केला तर उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर कुशल आणि अकुशल कामगारांची आवश्यकता असे. कुशल कामगार मिळवण्यासाठी त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रशिक्षण देणं आवश्यक होत असे आणि काही काळाने काय झालं, तांत्रिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या ह्या संस्था इन्स्टिट्यूशन्स अवेलेबल होऊ लागल्या. उदाहरणार्थ जर आपण बघितलं, फॉर एक्झाम्पल इन्स्टिट्यूट्स फॉर मॅनेजमेंट ट्रेनिंग, कॉलेजेस अँड universities offering courses in engineering, pure sciences, organizational and industrial psychology etc. आपण बघतो की अभियांत्रिकी, विज्ञान, संस्थात्मक आणि औद्योगिक मानसशास्त्र यांच्या अभ्यासक्रमाचे पदवी शिक्षण देणारी काही महाविद्यालये आणि विद्यापीठं आजच्या काळात उपलब्ध झालेली आहेत आणि यामुळे श्रम देणारी, श्रमकेंद्रीय उत्पादन तंत्र अवेलेबल करून देणारी काही घटक उदयास आली आणि म्हणून ते त्याचं वैशिष्ट्य ठरतं. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आपण घेतोय डिव्हिजन ऑफ लेबर, श्रम विभाजन ज्याला आपण म्हणतो. औद्योगिकीकरणाच्या द्वारे उत्पादन प्रक्रियांमध्ये झालेल्या बदलांमुळे कामगाराने प्राप्त केलेल्या कौशल्यांचा प्रकार, त्यासाठी घेतलेल्या प्रशिक्षणाचा स्तर, कौशल्याचे विशेषीकरण आणि कौशल्य पातळी याचा विचार करून कामाचे वाटप केले जाऊ लागले. त्याचा परिणाम भिन्न भिन्न कौशल्यांसाठी भिन्न भिन्न वेतन श्रेणी निर्माण होण्यात झाला. म्हणजे जसं व्यक्तीचं कौशल्य श्रेष्ठ तसं त्याला पेमेंट दिला जाऊ लागला. आपण बघतो यामुळे काय झालं, आर्थिक स्तर निर्माण होऊ लागले. भिन्न वर्ग, कामगार संघटना, कामगार चळवळी पुढे पुढे अस्तित्वात आल्या. विथ चेंजेस इन द प्रोडक्शन प्रोसेसेस ब्रॉट इन बिकॉज ऑफ इंडस्ट्रियलायझेशन, व्हेरियस टास्क कम टू बी असाइन्ड
on the basis of specific skills level of training, specialization and exploitation. This lead to differential wage payment and it furthered the formation of economic classes and the subsequent growth of the trade union movement. अशा पद्धतीने आपल्याला इथे औद्योगिकरणाच्या काही डेफिनेशन्स आपण बघितल्या, त्याचबरोबर त्याची 5 वैशिष्ट्येही अभ्यासलेली आहेत. आपण आता 4.2 मध्ये शहरीकरण, अर्बनायझेशन हा पार्ट इन डिटेल अभ्यास करणार आहोत. त्याचाही आपण बघतो शहरीकरण. शहर म्हणजे आपण ज्या शहरात राहतो त्या शहराला नेमकं शहर का म्हणावं किंवा त्याच्या काही क्रायटेरिया दिलेल्या आहेत का त्या शहराच्या, त्याही इथे आपल्याला अभ्यासणं खूप गरजेचं ठरतं. आणि म्हणून इथे शहर या घटकाच्या अनुषंगाने आपल्याला विचार करावा लागेल. वन ऑफ द इनव्हिजिटेबल इफेक्ट्स ऑफ इंडस्ट्रियल ग्रोथ इज द इमर्जन्स ऑफ टाउन्स, सिटीज दॅट इव्हेंटली ग्रो इनटू अ मेट्रोपोलिस. मॉडर्न अर्बनायझेशन वॉज द रिझल्ट ऑफ इंडस्ट्रियलायझेशन. औद्योगिकरणाचं वाढीचं अपरिहार्य हे एक परिणामच म्हणायला लागेल. जो महानगर निर्माण झाला तो कशाने झाला तर औद्योगिकरणामुळे. आधुनिक शहरीकरण हा औद्योगिकीकरणाचाच परिणाम आहे. शहरात उपलब्ध असणाऱ्या रोजगाराच्या आणि नोकरीच्या संधीमुळेच तर लोक खेड्यातून शहराकडे येतात आणि हा ओघ सतत वाढलेला आपल्याला दिसून येतो. आपल्याला इथे एक शहर म्हटलं की डोळ्यापुढे चित्र उभं राहतं. मोठमोठ्या बिल्डिंगी, त्यानंतर मोठमोठे हॉस्पिटल्स, मोठमोठे रस्ते, वाहनांची गर्दी, रस्त्यावर सतत असणारी लोकांची, वाहनांची, त्यानंतर इतर काही गोष्टी की ज्यामुळे आपल्याला सतत गर्दी भासत असते. ते म्हणजे आपण शहर आपल्या डोळ्यापुढे उभे राहतं. त्याच्या काही व्याख्या आपल्याला इथे बघायच्या आहे. फर्स्ट डेफिनेशन ऑफ दॅट अँडरसन यांची डेफिनेशन आपण अभ्यासतोय. शहरीकरणाची प्रक्रिया ही दुतर्फी असते असं त्यांचं मत आहे. त्यामध्ये एका बाजूला खेड्यातील लोकांचे शहराकडे होणारे स्थलांतर कारणीभूत असते, तर कृषी जीवनाशी निगडीत असणाऱ्या व्यवसायांमधून अर्थार्जनासाठी उद्योगधंदे, व्यापार, सेवा क्षेत्र आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये सुद्धा काम करणे, त्यामुळे स्थलांतरितांचा जीवनविषयक असणारा दृष्टिकोन, श्रद्धा प्रणाली, मूल्य आणि वर्तन पद्धती यामध्ये होणारा बदल हा दुसऱ्या बाजूच असतो असं त्यांचं मत आहे या ठिकाणी. The gradual emergence of factories lead to the migration of people from rural and tribal areas to the factory locations. Even today, the flux of people from all over the country continuously is reaching the urban centers in search of work. This movement of people for the purpose of employment has resulted into cities getting overpopulated. Such cities are expanding, tuning into metropolises. For example, Mumbai, Pune, Nagpur and any other cities. आपण बघतो की या ठिकाणी शहरीकरण जे आहे ते आपल्याला वेगवेगळ्या घटकातून झालेलं दिसून येतं. याचबरोबर आपण याचे काही वैशिष्ट्य आहेत ते वैशिष्ट्य पण अभ्यास करणार आहोत या ठिकाणी. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अर्बनायझेशन. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, मायग्रेशन टू अर्बन सेंटर्स. शहरी केंद्राकडे होणारे स्थलांतर आपण जर बघितलं तर शहरी केंद्राकडे कारखान्यांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे खेड्यापाड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांचे हळूहळू कारखान्यांच्या आसपासच्या भागामध्ये स्थलांतर होतं. त्यानंतर या ठिकाणी आजही आपण बघतो की देशभरातून लोक इथे येतात कामाच्या शोधाच्या निमित्ताने आणि नेहमी मायग्रेशन होत असतं. सतत विस्तारत राहणारे हे शहरं आपण बघतो की वेगवेगळी शहरं जी आत्ताच मी म्हटलं की मुंबई, पुणे आणि नागपूर अशा शहरांचं या ठिकाणी दिवसेंदिवस एक महानगराचं केंद्र ते बनत जातं. त्यानंतर सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दॅट इंडस्ट्रियल ग्रोथ अँड कम्युनिकेशन. औद्योगिक विस्तार आणि प्रवास. India has had earlier phases of urbanization. Migration as a result of industrial expansion lead to segregation, which means the place of residence and one's place of work drift apart with the passage of time. आपण बघतो की औद्योगिक विस्तार
किंवा ह्या विस्तारामुळे झालेल्या स्थलांतरणामुळे राहती जागा आणि कामाची जागा यामधील अंतर हे दिवसेंदिवस वाढत गेलेलं आहे. मोठ्या शहरामधील लोकांना घर ते कामाचे स्थळ यामधील प्रवासासाठी दिवसाकाठी 3 ते 4 तास प्रवास करावा लागतो आणि ही नित्याचीच बाब त्यांच्यासाठी आपल्याला झालेली दिसून येते. त्यानंतर पुढचं आहे तिसरं वैशिष्ट्य, समाजाची अनेकविधता, हेट्रोजिनिटी. शहरीकरणामुळे काय होतं आहे की शहरी समूहांमध्ये लिंगभेद, लैंगिकता, जात, धर्म, वर्ग, भाषा अशा अनेक दृष्टींनी भिन्नत्व असलेले लोक एकमेकांच्या संपर्कात आलेले आपल्याला दिसतात. अशा या प्रकारच्या अनेकविधतेने युक्त असलेल्या समूहामध्ये मिळून मिसळून राहण्यामुळे आणि तिथे व्यक्तिगत कर्तृत्वाला महत्त्व आहे आणि या ठिकाणी सेल्फ क्वालिटी खूप इम्पॉर्टंट ठरते आणि या सगळ्यांमुळे सामाजिक जीवनातील पूर्वापार चालत आलेले अनेक जे निर्बंध आहेत ते तुटून जातात, विरून जातात. Urbanization lead to heterogeneous gathering of people of a different gender, sexuality, caste, creed, class, language, and so forth. This heterogeneous coexistence has led to breakdown of survival traditional barriers, where one's contribution becomes more valued. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आपण घेतोय शहरी जीवनशैली, अर्बनिझम ॲज अ वे ऑफ लाईफ. या ठिकाणी लुई वर्थ यांनी त्यांचं एक मत मांडलेलं आहे. लुईस वर्थ म्हणतात की शहरीवाद ही एक जीवन पद्धती आहे. अर्बनिझम ॲज अ वे ऑफ लाईफ अशा या अर्थाच्या शब्दरचनेचा प्रयोग त्यांनी केला आणि त्यांचं मत काय आहे की या जीवन पद्धतीमध्ये दूरस्थ स्वरूपाचे दुय्यम नातेसंबंध, त्यामधील हिशोबीपणा, व्यक्ती स्वातंत्र्याला अधिक महत्त्व, भावनेपेक्षा तर्कनिष्ठतेला प्राधान्य, रूढी परंपरा, कुटुंब, धर्म इत्यादी गोष्टींचा फार कमी असा पगडा झालेला इथे दिसतो आणि अशा प्रकारच्या शहरी मानसिकतेवर आधारलेल्या विशिष्ट लक्षणांचा समावेश इथे झालेला आहे असं त्यांचं मत आहे. They develop a certain way of life which is a typical of the urban mindset, distant, secondary type of relation, calculative, independent, rational, less impact of traditions, family, religion, customs, etc. याचा खूप प्रभाव कमी झालेला आहे शहरामध्ये आणि ती एक जीवनशैली त्यांची बनत गेलेली आहे. त्यानंतर शहरी प्रशासन, सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन आपण बघतोय. त्याचं पुढचं वैशिष्ट्य, शहरीकरणामध्ये नागरी नियंत्रण आणि जबाबदाऱ्या यांच्या संबंधातील कारभार परंपरागत पंचायतीऐवजी नगरपालिका आणि महानगरपालिका या मोठ्या संस्थांकडे सोपवलेला आहे. शहरी क्षेत्राचा विकास आणि पुनर्विकास याचे नियोजन याची जबाबदारी त्यांच्याकडे असते आणि उदाहरणार्थ जर बघितलं तर वाहतुकीच्या कायद्यांचे पालन व्हावे म्हणून वाहतूक पोलिसांची नियुक्ती आणि रस्त्यावरील वाहतूक यंत्रणा ही सेपरेट केलेली आपल्याला दिसते. अर्बनायझेशन इम्प्लेसेस कंट्रोल अँड ऑब्लिगेशन्स दॅट आर नॉट ॲडमिनिस्ट्रेड बाय ट्रेडिशनल बॉडीज सच ॲज पंचायत बट म्युन्सिपल कॉर्पोरेशन. आणि म्हणून इथे फॉर एक्झाम्पल लॉ एन्फोर्समेंट सिस्टीम सच ॲज ट्रॅफिक सिग्नल, सिटी पोलीस एक्सेट्रा. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपण बघतोय स्पेशलाइज्ड डिव्हिजन ऑफ लेबर, कौशल्याधिष्ठित श्रम विभाजन. ह्या वैशिष्ट्याचं जर विश्लेषण आपण केलं तर स्किल्स, ट्रेनिंग, स्पेशलायझेशन अँड सुपर स्पेशलायझेशन कॅरी अ स्पेशल सिग्निफिकन्स इन द अर्बन सिनेरिओ. डिव्हिजन ऑफ लेबर इज अ बेस्ड ऑन वन स्किल्स अँड एक्सपेरियन्स. फॉर एक्झाम्पल, इन अ फॅक्टरी डिफरंट मॅनेजर्स आर अपॉइंटेड फॉर स्पेसिफिक टास्क, प्रोडक्शन, फायनान्स, मार्केटिंग, सेल्स, ॲडव्हर्टायझिंग एक्सेट्रा. हे सगळं आपल्याला इथे दिसतं. म्हणजेच कौशल्य प्रशिक्षण, कौशल्याचे विशेषीकरण आणि अतिविशेषीकरण यांना शहरी वातावरणामध्ये खास असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि या व्यक्तीची कौशल्य आणि प्रावीण्य यानुसार त्याची श्रमाची विभागणी केली जाते. आणि उदाहरणं जर बघितलं आपण तर उत्पादन कारखान्यामध्ये आपण बघतो अशी व्यवस्था की उत्पादन, वित्त व्यवस्था, विपणन, विक्री विभाग, जाहिरात या इत्यादी. याशिवाय या विशिष्ट विभागांमध्येही ते काम कौशल्य आणि प्रावीण्यावर विभागलेले आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने आपण ह्या व्हिडिओमध्ये औद्योगिकीकरण आणि शहरीकरण त्याच्या व्याख्या आणि वैशिष्ट्य विस्तृत स्वरूपात अभ्यासल्या आहेत. यानंतरचा पार्ट 4.3 हा आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.